मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा आता सर्वसामान्य नागरिकावरही मोठा परिणाम होणार असला तरी सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कठोर अशी भूमिका घेतलेली आहे. व्हॅलिड थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनाबाबत अत्यंत कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आता सरकारला दिलेले आहेत. त्याचबरोबर पायलट प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश सुद्धा दिले गेलेले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर विमा विरहित वाहनं रस्त्यावर धावत असल्यामुळं अपघातग्रस्तांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळं हा निर्णय घेणं गरजेचं आहे. ज्या वाहनाकडे वैध थर्ड पार्टी विमा नसेल त्यांना पेट्रोल पंपावर इंधन देऊ नये असे निर्देश न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठानं दिलेले आहेत. वाहनाच्या विम्याची तपासणी केल्यानंतरच त्यांना इंधन दिलं जाईल. यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्याचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. यामुळे आता सर्व वाहनांना विमा खरेदी करणं बंधनकारक असणार आहे. संसदेच्या वित्त विषयक स्थायी समितीच्या 2024-25 अहवालानुसार देशातील सुमारे 56% वाहनं विम्याशिवाय धावत आहेत. ही संख्या सुमारे 16.54 कोटी एवढी आहे. देशातील एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 30.48 कोटी आहे. मोटार वाहन कायद्यातील कलम 146 नुसार प्रत्येक वाहनासाठी थर्ड पार्टी विमा बंधनकारक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. आता विमा विरहित वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारल्यामुळं अशा वाहनाची ओळख करणं सोपं होईल आणि वाहन मालकही वेळेवर विमा काढण्यास प्रवृत्त होतील असं न्यायालयानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2018 मधील आपल्या आदेशाचा उल्लेख केलेला आहे. त्या आदेशानुसार नव्या कारसाठी 3 वर्षांचा आणि नव्या दुचाकीसाठी 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा बंधनकारक करण्यात आलेला होता. आता हा कालावधी वाढवण्यात आला असून नव्या कारसाठी 4 वर्षांचा आणि नव्या दुचाकीसाठी 6 वर्षाचा थर्ड पार्टी विमा घेणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना तातडीनं जारी करण्याचे निर्देश न्यायालयानं IRDAI ला दिलेले आहेत. त्याचबरोबर राज्य पोलिसांना अशी मोबाईल उपकरणं किंवा ऍप्स उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा सांगितलं आहे. त्यांच्या मदतीनं घटनास्थळीच वाहनाचा विमा तपासता येईल आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावर ई-चलन जारी करता येईल. त्याचबरोबर ANPR कॅमेरे, विमा माहिती ब्युरो आणि वाहन पोर्टलशी जोडून विमा विरहित वाहनावर स्वयंचलित ई-चलन जारी करण्याची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश थेट सरकारला दिलेले असल्यामुळं आता लवकरच याची अंमलबजावणी होताना सुद्धा दिसू शकते.